नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत की एकदम स्वादिष्ट, पौष्टिक, अजिबात कडू न लागणारे आणि पाक न बनवता सहज कोणीही बनवू शकेल असे औषधी गुणधर्म असलेले मेथीचे लाडू। हिवाळ्यात बऱ्याचदा आपल्याला सांधेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा, केस गळती, डोकेदुखी, सर्दी, खोकला असे त्रास जाणवतात। तर या सगळ्या त्रासांवर हा मेथीचे लाडू एक रामबाण उपाय आहे। आज मी अनेक आरोग्यवर्धक पदार्थ मिसळून एक अतिशय पौष्टिक हे मेथीचे लाडू बनवलेले आहेत। या थंडीमध्ये रोज सकाळी एक लाडू खाल्लात ना तर दिवसभर ऊर्जा राहते। हे लाडू बनवण्यासाठी एक अचूक पद्धत आणि योग्य प्रमाण वापरले आहे, त्यामुळे ते लाडू अजिबात कडू होत नाहीत आणि शिवाय 3 महिने आरामात टिकतात। चला मग आज पाहूयात की हे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते। तर त्यासाठी मी इथे 50 ग्राम मेथी घेतलेली आहे। मेथी या चवीने कडवट असतात, पण तेवढ्याच त्या गुणकारी सुद्धा आहेत। तर त्यामुळे या मेथीचा उपयोग आपण असा करणार आहोत की ज्यामुळे हे लाडू अजिबात कडू होत नाहीत। या मेथी आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। कढई सुरुवातीला गरम करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी करायची। तर कमी फ्लेमवरच आपल्याला ह्या मेथ्या हाताला भाजेल इतपत आपल्याला ते गरम करायचे आहे। जास्त भाजून घ्यायच्या नाहीत, कारण जास्त जर मेथी भाजल्या तर त्या अधिक कडवट होतात। हे खूप महत्त्वाचे आहे। इथे बघा, मेथी आपल्या गरम झालेल्या आहेत चांगल्या, त्यातलं मॉइश्चर कमी झालेलं आहे। म्हणजे आपल्याला हे मेथीचे लाडू 3 महिने टिकवण्यासाठी ते गरम करून घ्यायचे आहेत। बघा, मेथी चांगली गरम झालेली आहे। मी एका डिशमध्ये काढून घेतली। इथे मेथीला डाग पडेपर्यंत अजिबात भाजू नका। तर बघा, इथं हलकीशी आपली चांगली गरम झालेली आहे आणि आता ही मेथी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी रवाळ पावडर करून घ्यायची आहे। पहा, इथे आपली छान अशी मेथीची रवाळ पावडर तयार झालेली आहे। मार्केटमध्ये सुद्धा रेडीमेड मेथीची अशा पावडर मिळतात, त्याही तुम्ही इथे वापरू शकता। तर मेथीचा कडसरपणा कमी होण्यासाठी आपण ती तुपामध्ये भिजवत ठेवणार आहोत। तर इथे तुम्ही दुधाचा वापर करू नका, कारण दुधाचा वापर केल्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत। तर इथे बघा, मी 3 ते 4 चमचे तूप इथे वापरलं आहे। 4 चमचे तूप घालून आपल्याला जेवढं हे पावडर भिजेल एवढ्या तुपात ही भिजवून घ्यायची आहे। आणि इथे मी रात्री हे मिक्स करत आहे आणि सकाळी मी लाडू बनवणार आहे। म्हणजे मी 10 ते 12 तास हे भिजत ठेवलेलं आहे। जेवढं आपण हे मेथीची पावडर भिजवून घेऊ ना, तेवढं ह्या मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि मेथी चांगली भिजते। इथे ही मेथी भिजवण्यासाठी मी गरम तूप करून घेतलं होतं। गरम तुपामध्ये ही मेथी लगेच चांगली भिजते आणि मऊ होते। आता बघा, इथं ही मेथी आता मी रात्रभर अशीच भिजत ठेवणार आहे आणि जेवढी मेथीची पावडर भिजेल एवढंच तूप मी यामध्ये घातलेलं आहे। म्हणजे 3 ते 4 चमचे तूप मला इथं लागलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण पूर्ण रात्रभर असं भिजत ठेवू। तर आता बघा, दुसऱ्या दिवशी मी जेव्हा लाडू बनवायला घेतले त्यावेळेस हे मिक्सचर बघितलं, तर हे थंडीमुळं असं थंड झालेलं होतं। तर आता चमच्याने आपण चांगलं असं काढून घेऊ, जरा मोकळं करून घेऊ। आता बघा, इथे तुम्ही बघू शकताय की ही मेथी या तुपामध्ये चांगली भिजली आहे, चांगली मऊ झालेली आहे। आता ही भिजलेली मेथी आपण साईडला ठेवून देऊ आणि आता लाडू बनवायला सुरुवात करू। तर आता सुरुवातीला मी इथं 200 ग्रॅम सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। तर इथे बघा, कढई पण चांगली गरम झालेली आहे। आता हे खोबरं आपल्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला खोबरं करपवायचं नाही, परंतु असं कच्चं पण ठेवायचं नाही, कारण जर खोबरं कच्चं राहिलं तर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत। लाडूंना असा कुबटपणा, असा वास यायला लागतो। त्यामुळे हे खरपूस होईपर्यंत आपल्याला खोबरं चांगलं मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पहा, बघा, आपलं खोबरं चांगलं खरपूस झालेलं आहे। हे लाडू बनवण्यासाठी एकूण मी 250 ग्रॅम तूप इथं घेतलेलं आहे आणि आता हे आपण लागेल तसं वापरणार आहोत। तर आता त्याच कढईमध्ये आता 50 ग्रॅम तीळ सुद्धा आपण भाजून घेऊया असेच। आता इथं तीळ खोबरं भाजण्यासाठी आपल्याला तूप लागलेलं नाही, हे बिना तुपाचं सुद्धा आपण भाजू शकतो। बघा, आता तीळ सुद्धा चांगले चटचट वाजत आहेत। तर आता हे तीळ चांगले भाजलेले आहेत, आपण काढून घेऊ। तर आता त्याच कढईमध्ये खसखस 1 चमचा मी घातलेली आहे, म्हणजे 1 टेबलस्पून खसखस सुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची वास येईपर्यंत। आता बघा, चांगला खसखशीचा वास येत आहे। आता मी काढून घेते। तर इथे जवस सुद्धा मी 50 ग्रॅम घेतलेले आहेत। जवस सुद्धा आपल्याला कढईमध्ये असंच भाजून घेऊया। आता इथं चटचट वाजायला लागलं की आपल्याला हे साहित्य काढून घ्यायचं आहे। इथे आपल्याला कोणतंच साहित्य करपू द्यायचं नाही।
आता बिना तुपाचंच मी हे जवससुद्धा भाजून घेत आहे। तर बघा जवससुद्धा आता चांगले भाजून झालेले आहेत, वास चांगला येत आहे आणि हे सगळं काही मी मंद गॅसवरच भाजत आहे। तर इथं बघा मी मगजबीसुद्धा घेतलेला आहे। मगजबीसुद्धा मी 50 ग्रॅम घेतलेला आहे। मगजबीसुद्धा आपल्याला असंच चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात जास्त वाढवायची नाही। आता मगजबीसुद्धा मी काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आणि हे भोपळ्याचे बिया आहेत त्यासुद्धा आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या आहेत। भोपळ्याच्या बिया खूप पौष्टिक असतात, त्यामुळे या लाडूमध्ये आवर्जून या बिया वापरा। यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रिया पण सुधारते। आपण जे काही जिन्नस या लाडूमध्ये वापरले आहेत ते सगळे खूप औषधी आणि गुणकारी आहेत। तर आता बघा भोपळ्याच्या बियासुद्धा मी काढून घेतल्या। तर त्याच तुपावर आता इथे 50 ग्रॅम अळीव किंवा याला हळीव पण म्हणतात, तर हे आता असंच भाजून घेत आहे। तर हे आपल्याला रक्त वाढण्यास मदत करतं, तसेच रक्त शुद्ध करून त्वचेचं आरोग्यही यामुळे सुधारतं। तर बघा आता हळीवसुद्धा चांगलं भाजून झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। तर आता हे हळीवसुद्धा आपण आता काढून घेऊ। हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप अजून घेतला। तूप थोडं गरम करायचं आणि इथं खारीक मी 100 ग्रॅम वापरत आहे। मला खारीक पावडर काही मिळाली नाही, त्यामुळे मी या खारकेपासूनच खारीक पावडर घरीच बनवणार आहे। तर बघा खारकीचे बिया मी काढून घेतल्या, उन्हामध्ये थोडीशी वाळवून घेतली आणि आता इथं तुपावर 1 चमचा तुपावर मी थोडंसं आता खरपूस अशी भाजून घेणार आहे। म्हणजे त्या खारकीमधलं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जाईल। आणि बघा आता चांगली खरपूस ही आपली खारीक भाजून झालेली आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि साईडला थंड होऊ देऊ। तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला मखाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत। मी इथे 50 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत, ते चांगले असे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बघा सुरुवातीला जरा पिचके असतात, पण 3 ते 4 मिनिटं असं मंद गॅसवर चांगलं भाजून घेतलं की चांगले खरपूस होतात। तुम्ही इथे पाहू शकता की बघा आता आपले मखाणे चांगले असे खरपूस झालेले आहेत। मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे ब्लड शुगर किंवा कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करतात। आता हे मखाणे चांगले खरपूस झालेले आहेत, मी काढून घेते। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप आणखीन घेऊ। आता या तुपावर आपल्याला 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम बदाम असे भाजून घ्यायचे आहेत आणि असे भाजून घेतले की त्यांची चव आणखीन वाढते। आणि इथे बघा 50 ग्रॅम मी अक्रोडसुद्धा घालत आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता। असे ड्रायफ्रूट चांगले भाजले बघा, डाग पडेपर्यंत चांगले भाजले की आपल्या लाडूमध्ये ते अधिक चविष्ट लागतात आणि लाडू पण छान टिकतात। आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे आणखीन तूप घेतलं। तूप चांगलं गरम झालं की इथं मी डिंक फुलवून घेत आहे। 50 ग्रॅम डिंक इथं घेतलेला आहे। लाडूमध्ये डिंक वापरायचा। डिंक हा सुद्धा आपल्याला कंबरदुखीसाठी, सांधेदुखीसाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि इथं बघा डिंक चांगला आपल्याला फुलवून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवायची आणि पूर्ण डिंक असं चांगला फुलला की मग तो अजिबात कच्चा राहत नाही। तर 3 ते 4 बॅचेसमध्ये मी थोडा डिंक इथं असा फुलवून घेतला आहे आणि काढून घेतला। आता तिथे काळे मनुके सुद्धा मी 50 ग्रॅम घेतलेले आहेत। त्या राहिलेल्याच तुपावर आपल्याला काळे मनुके असे चांगले भाजून घेऊया, म्हणजे ते चांगले फुलतात लगेच। बघा हे काळे मनुके चांगले फुललेले आहेत, ते सुद्धा असे आपल्याला खाण्यासाठी खूप उपयोगी आहेत। आता इथे या मेथीच्या लाडूंना चांगलं बाइंडिंग येण्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घालत आहे। गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि या कढईमध्ये थोडं तूप घालून आपल्याला हे एकदम खमंग पीठ भाजून घ्यायचं आहे। जरासं लालसर करायचं, फक्त करपू द्यायचं नाही। पीठ करपलं की त्याची चव लाडूमध्ये वेगळी लागते। गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची, मंद गॅसवरच आपल्याला हे सतत हलवत थोडं तूप घालून चांगला कलर येईपर्यंत तूप मी इथं भाजून घेतलेलं आहे। आता त्याच पिठावर आपल्याला जे आपण मेथी भिजवून ठेवली होती ती मेथी इथं घालून घेऊया। बघा इथं आता मेथीला चांगला कलरसुद्धा आलेला आहे बघा। आणि आता मेथी पण आपल्याला 1 मिनिटभरच आपल्याला इथं परतून घ्यायची आहेत आणि त्याचा सुगंध या तुपामध्ये चांगला मिक्स होतो। आता इथे मी जी खारीक आपण भाजून घेतली होती ती खारकीची सुद्धा अशी पावडर करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता ती पावडर आपल्याला इथं 1 मिनिटभर 1 किंवा 2 मिनिटासाठी फक्त भाजून घ्यायची आहे, कारण जर खारकीमध्ये जरी मॉइश्चर राहिलं तरीसुद्धा आपले लाडू खराब होतील। म्हणून हे मॉइश्चर जाण्यासाठी मी अजून खारीक पावडर ही अशी चांगली परतून घेणार आहे। फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायची आहे। आता इथे
गॅसची फ्लेम ही मंदच ठेवलेली आहे बघा. आणि इथं बघा खारीक पावडर टाकली की जे तूप होतं ते सुद्धा तूप चांगलं असं घट्ट झालेलं आहे. आणि इथं व्यवस्थित आता त्या ज्या खारकी पावडर मिक्स केल्यानंतर थोडंसं बघा कलर पण चेंज झालेला आहे. आता 1 मिनिट झालेला आहे. आता आपण काढून घेऊ एका परातीमध्ये. चांगलं मंद गॅसवर भाजल्यामुळे असा खमंग असा वास येत आहे बघा. पीठ आणि खारीक, मेथीचा चांगला खमंगपणा जाणवत आहे. आता इथं मी एकूण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. सुरुवातीला मी 400 ग्रॅम गूळ घेतला होता, परंतु नंतर मला 100 ग्रॅम गूळ अजून लागला. म्हणजे आपल्या या मेथीच्या लाडूसाठी एकूण 500 ग्रॅम गूळ लागणार आहे. तर आता इथे पाक न बनवता हे लाडू मी बनवत आहे. तर इथे बघा मी एक ट्रिक वापरलेली आहे. सगळं साहित्य आपण भाजून ठेवलेलं आहे, पण थोडं थोडं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून आणि त्या साहित्याबरोबरच थोडं थोडं गूळ घालून आपण हे मिश्रण असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही आणि वाटताना पल्स मोडवरच वाटायचं. म्हणजे चालू बंद करून वाटायचं. म्हणजे त्या साहित्याचा तेल निघणार नाही. तेल निघालं, जास्त आपण बारीक केलं तर हे लाडूंचं टेक्स्चर बदललं जातं आणि लाडू खाताना हे टाळ्याला चिकटतात. त्यामुळे खायची इच्छा होत नाही आपल्याला. तर बघा हे असं जाडसर थोडंसं रवाळ ठेवायचं आहे. तर इथे मी खोबरं आणि मखाना जे साहित्य होतं ते सगळं मी इथे फिरवून घेतलेलं आहे. आता इथं अजिबात हे मिश्रण बघा तुम्ही बघू शकता की अजिबात चिकट झालेलं नाही. पल्स मोडवरच मी फिरवलेलं आहे. आता इथं ड्रायफ्रूट्स आपल्याला फिरवायचे आहेत आणि थोडंसं साहित्य राहिलेलं आहे. आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून जो उरलेला गूळ आहे तो गूळ घालून मी हे जाडसरच फिरवणार आहे. आणि पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे आपल्याला त्यातलं चिकटपणा किंवा तेल निघलं जात नाही. आता इथं बघा व्यवस्थित असं मी फिरवून घेतलेलं आहे. जरा जाडसर ठेवलेलं आहे. त्यामुळे हे मेथीचे लाडू खाताना एकदम छान लागतात, स्वादिष्ट लागतात आणि खमंग पण लागतात. आता बघा थोडंसं गूळ उरलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स पण उरलेले आहेत. आता यात घालून आपण हे मिक्सरला फिरवू. पल्स मोडवरच फिरवायचं म्हणजे एकदम छान फिरलं जातं आणि एकदम रवाळ असं मिश्रण सगळं केलेलं आहे. त्यामुळे हे लाडू एकदम चांगले होतात. सगळं साहित्य इथे थोडं थोडं करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरच फिरवलेलं आहे. तर आता बघा सगळं एका परातीमध्ये आपण इथं घेतलेलं आहे. आता इथं हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊ. आता या लाडूला आपला अजून स्वाद येण्यासाठी आपण इथे अर्धा टीस्पून इथं विलायची पावडर घालू. 1/2 टीस्पून इथं सुंठ पावडर घातली आहे आणि थोडंसं जायफळ पण किसून घालू. म्हणजे अजून आपल्या या लाडूला स्वाद येतो आणि चांगले स्वादिष्ट आणि खमंग लाडू बनतात. हे सगळं साहित्य आता चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या बॅचेसमध्ये हे सगळं वेगवेगळं साहित्य फिरवलेलं आहे. त्यामुळे ते एकजीव करणं फार आवश्यक आहे. इथं सगळं साहित्य मी एकजीव करून घेतलं आणि हे 250 ग्रॅम तुपामधलं जे तूप शिल्लक राहिलेलं होतं ते तूप चांगलं गरम करून इथे या सगळ्या मिश्रणावर मी घालून घेतलं. आता हे चमच्याने थोडं मिक्स करून घेऊ आणि आता हे सगळं साहित्य आपण वेगवेगळं असं मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. त्यामुळं हे व्यवस्थित हाताने एकजीव करणं आवश्यक आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि हे चांगलं सगळं एकजीव झाल्यानंतर आपण आता लाडू बांधून घेऊया. बघा आता इथं मी या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घातल्यामुळे हे लाडू सहज बांधता येतात आणि जास्त तुपाचं प्रमाणही इथे लागत नाही आणि हे लाडू अधिक हेल्दी पण होतात. तर बघा इथं सहज आपला लाडू वळला जातो. अगदी जास्त मेहनत न घेता अगदी सहज कोणीही एखादी लहान मुलंसुद्धा हे लाडू असेच चांगले बांधू शकतात. हे बघा आपला लगेच पहिला लाडू पण तयार झाला आहे. आता दुसरा लाडू बांधून घेऊ. इथे जास्त मेहनत न करता लगेचच आपले लाडू तयार होतात. बघा इथं तुम्हाला मी जवळून दाखवते आणि लाडूंचं टेक्स्चर, लाडूंचा स्वाद, लाडूंची चव एकदम बेस्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. आता इथं सगळे लाडू मी असेच बांधून घेतलेले आहेत. सगळे एकदम व्यवस्थित आपले बघा हा शेवटचा लाडूसुद्धा असं छान बांधून झालेला आहे. पाक केल्यानंतर ते पटपट बांधावे लागतात, नाहीतर पाक हा घट्ट होतो आणि लाडूंचं हे मिश्रण सुकलं जातं आणि ते बांधताना लाडू बांधताना एकदम घट्ट होतं आणि बांधताना खूप त्रास होतो. पण हे लाडू पाक न करता या माझ्या ट्रिकमुळे अगदी सहज तुम्ही बांधू शकताय. त्यामुळे या ट्रिकचा वापर नक्की करा आणि ही अचूक पद्धत आणि योग्य प्रमाण मी इथं जे वापरले आहे त्यामुळे हे लाडू अजिबात कडू होत नाहीत. लाडूचं टेक्स्चर पण बघा. हा लाडू खाल्ल्यानंतर अजिबात टाळ्याला चिकटत नाही आणि एकदम स्वादिष्ट लागतो. आरोग्यवर्धक पदार्थ मिसळून अधिक पौष्टिक आणि गुणकारी हे मेथीचे लाडू आज आपण तयार केलेले आहेत.
त्यामुळे हिवाळ्यात खाण्यासाठी तर अधिकच गुणकारी आहेत. हेल्दी लाडू तयार झालेले आहेत बघा. आणि तोडून दाखवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की बघा लाडूचं टेक्स्चर इथे अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत वापरल्यामुळे हे लाडू अजिबात टाळायला चिटकत नाहीत. लाडूमध्ये तुपाचं प्रमाणही जास्त नाही. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.